शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जसे की तुम्ही वरती बघितलं असेल की कापसाला 1500 रुपये महिना. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की याचं कारण एकच आहे की तुम्हाला तुमच्यापर्यंत हा मेसेज मला पाठवायचा होता की लाडक्या बहिणीला 1500 रुपये नको आहे, की त्यांच्या कापसाला भाव पाहिजे. आमच्या कापसाला भाव द्या, आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नको आहेत. त्याच्यानंतर कर्जमाफी कधी होणार, कापसाला भाव 10 ते 12 हजार रुपये कधी मिळणार, ह्या सगळ्या समस्या आहे. आणि या गोष्टीमुळे काय होतं आहे की भरपूरशा गावामध्ये जातो आहे, व्हिजिट करतो आहे, भेटतो आहे. पण त्या लोकांना तर मी भेटतोच आहे, जे बेधडक बोलणार आहे, जे नाही घाबरता बोलणार आहे, ज्यांना भीती वाटत नाही बोलायची कॅमेरासमोर सगळ्यांसमोर, तर ते मला भेटत आहे, बोलत आहेत, त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ पण होतो आहे. पण आता उद्या पण मला एका ठिकाणी जायचं आहे, गंगापूर या ठिकाणी. पण त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या लोकांना भीती वाटते त्यांच्यासाठी मी नवीन आयडिया तयार केलेली, ती म्हणजे की आपण फोनपे चर्चा करणार आहोत. फोनपे चर्चा म्हणजे की माझा ह्या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला नंबर देणार आहे, 7387955034 असा नंबर मी व्हिडिओच्या खाली तुम्हाला देणार आहे. आणि आता तुम्हाला दिसतही असेल, आणि त्याच्याच खाली बघा, तुम्हाला उजव्या हाताखाली दिसणार आहे की इंडियन फेमस फार्मर या नावासमोर तुम्हाला लाल कलरचं सबस्क्राईब बटन जर ते दिसत असेल ते दाबून द्या, कारण की तुम्हाला माझे नवीन नवीन रोजचे व्हिडिओ हे मिळत जातील. आता तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतो, ज्या लोकांना मी तिथपर्यंत यायला मला वेळ लागतो आहे, ज्या लोकांशी आपलं बोलणं होत नाही, ज्यांच्यासोबत व्हिडिओ होत नाही, ज्या जिल्ह्यात माझं येणं होत नाही आहे, काही काही जिल्हे भरपूर लांब आहे. आता चंद्रपूरवरून मला फोन येऊन गेला, त्याच्यानंतर आपला चाळीसगाववरून येऊन गेला, त्याच्यानंतर भरपूरसे असे लांबचे जिल्हे की नांदेड झालं, यवतमाळ झालं. यवतमाळला मी जाऊन आलो. भरपूरसे असे जिल्हे की तिथं मला जाता येत नाही, पण त्या ठिकाणी तुम्ही मला खाली जो नंबर दिसतोय त्या नंबरवर संपर्क साधू शकतात. आपण फोनपे चर्चा करूया. म्हणजे काय करूया, तुम्ही मला त्या नंबरवर कॉल करा, मी तुमचा कॉल रिसीव करेल आणि एक टाईम देईल तुम्हाला. तो टाईम दिल्यानंतर आपण दोघं जे तुमचे प्रश्न असतील ते प्रश्न त्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडूया. आणि आपल्या दोघांचं जे बोलणं आहे ते मी रेकॉर्ड करेल, आणि ते रेकॉर्ड केल्यानंतर आपला एक व्हिडिओ बनवून मी मोबाईलवर अपलोड करेल, जे की सगळ्यांना बघता पण येईल तुमचे प्रश्न. आणि तसेच ज्यांना बोलायचं नाही आहे व्हिडिओसमोर, तसेच कॅमेरासमोर, ज्यांना बोलायची भीती वाटते, त्यांच्यासाठी मी ही एक नवीन आयडिया तयार केलेली आहे. ही आपण पहिले पण केली होती, पण आता परत एकदा करतो आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो आहे. तर असेच आपले जे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ आहे, तसेच मी साक्षात मला असं म्हणायचं होतं की समोरासमोर येऊन तर मी व्हिडिओ बनवणारच आहे सगळ्यांना भेटून. पण ज्या लोकांना भीती वाटते आहे, ज्या लोकांना कॅमेरासमोर येण्याची भीती वाटते आहे, काही काही लोक असे आहेत की ज्यांना प्रश्न मांडताना असं वाटते की आजूबाजूचे लोक, गावातले लोक, समाज मला काय म्हणेल, अशी ज्यांना भीती वाटते आहे, त्यांच्यासाठी खरं खास हा नंबर मी देतो आहे. परत एकदा नंबर तुम्हाला सांगतो, जसा तुम्हाला खाली दिसत पण असेल, 7387955034 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात. आणि संपर्काचा टायमिंग तुम्हाला सांगतो, नाही तर मग कधी पण मला कॉल चालू होऊन जातात, तर तसं करू नका. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही त्या नंबरवर संपर्क करू शकतात, किंवा तुम्ही मॅसेजही करू शकतात. शक्यतो मॅसेज माझे बघण्यात येणार नाही, कारण की तो माझा मोबाईल वेगळा आहे, छोटा मोबाईल मी ठेवलेला आहे फोन कॉल उचलण्यासाठी तुमच्यासाठी मी 24 तास हजर आहे. पण 10 ते 7चा हा जो टायमिंग आहे, हा एक ऑफिशियल टायमिंग आहे. त्यावेळेस जर तुम्ही फोन केला तर मला तुम्हाला उत्तर देता येईल, कारण की 10च्या आधी माझं सकाळी उठणं वगैरे आवरणं भरपूरशा गोष्टी असतात, आणि संध्याकाळी 7च्या नंतर मला घरी पण वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळं मी तो वेळ तुम्हाला नाही देऊ शकणार. पण 24 तास मी तुमच्यासाठी हजर आहे. माझे अजून एक दुसरा नंबर आहे, तो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे तो नंबर. त्या नंबरवर मला शेतकरी बांधवांचे कॉल तर येतातच, पण नवीन नंबर मी एक घेतलेला आहे की आपल्या शेतकरी बांधवांसाठी 10 ते 7 ह्या नंबरवर संपर्क करण्यासाठी. तसेच आपली चर्चा जास्तीत जास्त होईल. आणि आत्ताच मला काल परवा चंद्रपूरवरून कॉल येऊन गेला, त्यांच्या भरपूरशा अशा समस्या होतात. त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यामधून काल कॉल येऊन गेला की मेळघाट या ठिकाणी अशी समस्या आहे म्हणे, की तिथं रोडच झालेले नाही आहे, 75 वर्षांपासून त्या गावामध्ये लाईटच नाही आहे. अशा भरपूरशा समस्या आहेत. तिथं 2 मुली ज्या डॉक्टर होत्या, त्यांचा रोड झालेला नसल्यामुळे तिथे ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना जीव गमवावा लागला. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, पण मी त्या अजून तुम्हाला सांगू शकत नाही. तर व्हिडिओच्या माध्यमातून ज्या चर्चा होईल आपल्या, ते मी अपलोड करेल. आणि तुमचे जे प्रश्न आहे ते मी जगासमोर मांडण्याचा एक छोटासा माझा प्रयत्न असेल. मला साक्षात हा शब्द येतो आहे तीनदा मी समोरासमोर भेटणार तर आहेच, पण ज्या लोकांना भीती वाटते त्यांच्यासाठी आपण
हे चालू केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही आवडला मी हे नाही म्हणणार, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून ज्या लोकांना कॅमेरासमोर येण्याची भीती वाटते, व्हिडिओ कॉलवर येण्याची भीती वाटते, तर त्या लोकांसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे खास करून. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांचे प्रश्न या फोनपे चर्चाच्या माध्यमातून माझ्याशी साधता येतील आणि याच त्यांच्या सगळ्या समस्या, गावातल्या समस्या, कापूस भाववाढ असू, शेतीतला माल भाववाढ असू, कर्जमाफी असो, लाडकी बहीण योजना असू, सगळ्या महिला, माता भगिनी सगळ्यांना विनंती की त्यासुद्धा तुम्ही बिनधास्त कॉल करू शकतात. तुमचा भाऊ कधी पण हजर आहे आणि शेतकरी बांधवांचा भाऊ, मित्र, मुलगा या नात्याने मी तुमच्यासाठी 24/7 मी तुमच्यासाठी हजर राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जराही वेळ न वाया घालवता आपल्या चालू व्हिडिओच्या खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा. ती घंटी दाबल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन मिळतील. त्या 3 ऑप्शनमधलं पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून त्या घंटेचे कान उघडे होतील. घंटेचे कान उघडे होतील म्हणजे त्या घंटेवर 2 रेषा येतील आणि असं केल्यानंतर तुम्हाला माझे रोजचे नवीन व्हिडिओ रोज बघायला मिळतील, ते पण अगदी मोफत. चला तर शेतकरी मित्रांनो, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. मी न्यूज रिपोर्टर अमित आणि सोबत कॅमेरामॅन अरुणा पोंदे. धन्यवाद.